हॅलो व्यवसाय मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. ओके. आज होती एक्सपायरी 4 ऑगस्ट 2026. आज सकाळचं 9:30 वाजल्यापासूनचं मार्केट बघूया. नक्की मार्केटमध्ये काय काय घडलं, मार्केटमध्ये काय काय ट्रेड आले, स्टॉप लॉस गेले का टार्गेट आलं. लेट्स सी, बघूया काय काय होतंय. ओके. तर सगळ्यात पहिले आपण बघूया सपोर्टचा अनालिसिस. सपोर्ट माझा 24,600चा आहे. व्हॉल्यूमचा ओवाय चेनचा तो सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. ओके. सपोर्ट काय आहे? 24,600चा सपोर्ट माझा काय आहे? स्ट्रॉंग आहे. ओके. म्हणजे जर मला पहिला ट्रेड लगेच मिळाला, की जर मार्केट 24,600च्या सपोर्टला येत असेल तर इकडनं आपण कॉल बाय करू शकतो. रेजिस्टन्स 24,600चा आहे. व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा. व्हॉल्यूम आणि ओवाय स्ट्रॉंग आहे. ओवाय चेन टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सो ओवाय चेनची पर्सेंटेज मला काय दिसत आहेत? ओव्हरऑल 100% वरून मला डिक्रीज होताना दिसत आहेत. ह्याचा अर्थ काय? रेजिस्टन्सचा ओवाय चेन 650 वरनं 600ला शिफ्टेड फ्रॉम टॉप झालेला आहे. ओके. म्हणजे सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्सचा ओवाय चेन शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. म्हणजे मला एवढं कळतंय की मार्केट 24,600च्या खाली जाणार नाही आणि मार्केट 24,600च्या वरती जाणार नाही. मग आता आपण काय करणार? जर मार्केट 24,600च्या सपोर्टला आलं तर 24,600च्या सपोर्टवरनं एक कॉल बाय करू शकतो, किंवा जर मार्केट 24,600च्या रेजिस्टन्सला आलं तर 24,600च्या रेजिस्टन्सवरनं आपण पुट बाय करू शकतो. या कंडिशनमध्ये आपल्याला दोन्ही प्रकारे ट्रेड मिळत आहेत, सपोर्टवरनं कॉल आणि रेजिस्टन्सवरनं पुट. म्हणजे 9:30च्या डेटाप्रमाणे आपल्याला सध्या बघायला मिळतंय की मार्केट रेंज बाउंड राहायचा प्रयत्न मार्केट करू शकेल. आता लेट सी, मार्केट ना रेजिस्टन्सला खेळत आहे ना मार्केट सपोर्टला खेळत आहे. सो बघूया मार्केटमध्ये आपल्याला काय मिळत आहे. टार्गेट येत आहे किंवा काही ट्रेड मिळत आहेत सपोर्टवरनं कॉल का रेजिस्टन्सवरनं पुट. लेट सी, बघूया. चला, मार्केट रेजिस्टन्सला आलेलं आहे. 24,600च्या रेजिस्टन्सला मार्केट आलंय. इकडनं पुट बाय करू शकतो का? डेटा चेक करूया. रेजिस्टन्स माझा आहे 24,650चा ओवाय चेनचा, तो बॉटम साइडला मला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. सो ओवाय चेनचं पर्सेंटेज 100%वरनं मला डिक्रीज होताना दिसतंय. याचा अर्थ ओवाय चेन माझा 24,600 वरनं 24,650ला शिफ्टेड फ्रॉम बॉटम. ओके. म्हणजे बुलिश प्रेशर तयार करताना दिसतोय. ओवायचं प्रेशर बघूया. ओवाय सुद्धा वरती शिफ्ट होताना दिसतोय का चेक करूया. सो ओवायचं पर्सेंटेज सुद्धा ओव्हरऑल मला इन्क्रीज होताना दिसतंय. म्हणजे ओवाय सुद्धा वरती चाललाय, ओवाय चेंज वरती गेलाय आणि आता व्हॉल्यूम माझा काय? व्हॉल्यूम माझा स्ट्रॉंग आहे. एकदा व्हॉल्यूमचं हे पण पर्सेंटेज चेक करूया. 67, कारण ते पण नियरेस्ट 75. तर ते सुद्धा ओव्हरऑल मला काय दिसतंय? इन्क्रीज होताना दिसतंय. आता जर का तुम्ही बघाल तर मला हे कळलं की जर मी 24,600च्या रेजिस्टन्सवरनं पुट बाय करायचा प्रयत्न केला तर माझा स्टॉप लॉस जाऊ शकतो का? कारण ज्या रेजिस्टन्सच्या भरोश्यावर मी ट्रेड करतोय तो रेजिस्टन्स स्वतःमध्येच बुलिश प्रेशर तयार करताना मला दिसतोय. ओवाय पण वरती चाललाय आणि व्हॉल्यूमचं स्लोली व्हॉल्यूमचं पण प्रेशर आहे. मग इकडनं आपण पुट बाय करणार नाही. जर 24,600चा रेजिस्टन्स मिळाला तर 24,600च्या रेजिस्टन्सवरनं, सॉरी माफ करा, 24,600च्या सपोर्टवरनं एक कॉल नक्की बाय करू शकतो. ठीक आहे. सो लेट सी, बघूया काय होतंय. नंतर काही ट्रेड मिळत आहेत का डेटाप्रमाणे. सांगितल्याप्रमाणे मार्केटने रेजिस्टन्स तोडला. चला, मार्केट इथे रिटेस्टला आलंय. 24,650च्या सपोर्टवरनं पुट बनेल का? रिस्की. अनालिसिस करूया. सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे 24,600ला. सेफ पुट तुमचा इकडनं बसेल कॉलचा. ओके. रेजिस्टन्स माझा 24,650चा आहे, ओवाय आणि ओवाय चेनचा. ओवाय चेन शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे. ओवाय पण शिफ्टेड फ्रॉम बॉटम होऊन पुन्हा 24,700ला जायची तयारी करतोय. रेजिस्टन्स साइडचा व्हॉल्यूम सुद्धा मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय. म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्स साइडने समर्पण केलेलं आहे. रेजिस्टन्स साइडने हात जोडलेले आहेत. आता रेजिस्टन्स मध्ये सध्या तरी मार्केट खाली जाईल अशी कोणतीही स्थिती मला बघायला मिळत नाहीये. मग हा ट्रेड रिस्की असेल का हा ट्रेड सेफ असेल? जर मी 24,650च्या सपोर्टवरनं कॉल बाय करतोय तर तो रिस्की असेल का तो ट्रेड सेफ असेल? तर तो हा ट्रेड माझा काय असणार? हा ट्रेड माझा नक्कीच रिस्की असणार. का?
कारण मी सपोर्ट वरनं कॉल घेत नाहीये, तर सपोर्ट पासून एक स्ट्राईक प्राइस वरनं कॉल घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हा ट्रेड माझा काय असणार? हा ट्रेड माझा रिस्की असेल. ठीक आहे. सो लेट सी इकडनं आपण मुद्दामून काय करूया, मुद्दामून आपण इकडनं एक ट्रेड घेऊया. ठीक आहे. आपण काय करूया, मुद्दामून इकडनं एक ट्रेड घेऊया. प्रीमियमच्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवरती आपण घेतो. ओके. प्रीमियमच्या लेव्हलवरती आपण कॅल्क्युलेशनच्या बेसिसवरती आपण ट्रेड करतो. पण आता आपण सध्या काय करूया, आता आपण एलटीपीच्या बेसिसवरती आपण ट्रेड करूया. ठीक आहे. लेट्स सी बघूया काय होतंय. हे माझं टार्गेट असेल. ओके. आणि खाली साधारणतः 20 पॉईंटचा स्टॉप लॉस मी पकडून चालेल. ठीक आहे. लेट्स सी बघूया काय होतंय मार्केटमध्ये. चेंजेस काही झाले तर येस झाले. सपोर्टचं हे रेजिस्टन्सचं पर्सेंटेज कमी व्हायला लागलं. ओवाय पुन्हा वरनं खाली आला. सो मे बी माझा ह्या स्टॉकमध्ये ह्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस माझा जाऊ शकतो. ठीक आहे. लेट्स सी बघूया काय होतंय. अजूनही सध्या स्टॉप लॉस तरी गेलेला दिसत नाहीये. आता माझा इथे स्टॉप लॉस हिट झाला. म्हणजे हा मी पहिला ट्रेड रिस्की घेतलेला ज्याच्यामध्ये माझा स्टॉप लॉस गेला. आता जर मार्केट 24,600च्या सपोर्टला आलं तर इकडनं आपण काय करू शकतो, इकडनं सुद्धा आपण कॉल बाईंग एकदा करू शकतो कारण सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. लेट्स सी बघूया काय होतं मार्केट. सपोर्टला आल्यानंतर ट्रेड खरंच बनतोय का. चला, मार्केट सपोर्टला आलं. फर्स्ट टाइम मार्केटने हिट केलं. सपोर्ट माझा अजूनही स्ट्रॉंग आहे. फर्स्ट टाइम हिटिंग होतंय त्यामुळे नक्की आपण एक कॉल बाईंगचा ट्रेड इकडनं करू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे मेजर रिस्क फॅक्टर तयार होताना दिसतोय. तो म्हणजे ओवाय चेनचं जे पर्सेंटेज आहे ते नियरेस्ट 72% मला इथे बघायला मिळतंय. नियरेस्ट 75% मला इथे बघायला मिळतंय. त्यामुळे ही मेजर रिस्क फॅक्टर मला इथे बघायला मिळू शकते. त्यामुळे 24,600चा सपोर्ट माझा स्ट्रॉंग जरी असला तरी आपल्याला बारीक डोळे नजर स्थिर ठेवून आपल्याला बारीक लक्ष ठेवायला लागेल ह्या पर्सेंटेजला. जर इथे ही पर्सेंटेज इन्क्रीज झाली, माफ करा, जर ही पर्सेंटेजला येल्लो बॉक्स लागले तर मात्र आपण ट्रेडमधनं एक्झिट करू शकतो. ठीक आहे. कारण डेटा चेंज होत असेल त्यावेळी. लेट सी बघूया. इकडनं कॉल तर आपण बाय केलेला आहे. आता बघूया काय नक्की होत आहे. अरे सॉरी. ओके. सो इकडनं आपण कॉल बाय केला. टार्गेट आपलं असेल 626 आणि साधारणतः स्टॉप लॉस आपण पकडूया 20 पॉईंटचा. ठीक आहे. खाली. लेट सी बघूया काय होतंय. आता बघा, इकडे ही पर्सेंटेज 80%नी मार्केट ओआय चेंज माझा खाली यायला लागला. आता काय करणार. छोटं मोठं प्रॉफिट चालू होतं त्यावेळी. लक्षात घ्या, मी स्वतः ट्रेड होतो ह्या ट्रेडमध्ये. बघितलाय म्हणजे मी हा ट्रेड. छोटं मोठं प्रॉफिट होतं. प्रॉफिट बुक करा आणि एक्झिट करा. कारण ज्या सपोर्टच्या धर्तीवरती तुम्ही कॉल घेतलाय तो सपोर्ट स्वतःमध्येच खाली चाललाय. म्हणजे इकडनं कॉल बनवणं अशक्य आहे किंवा बनवलेला कॉल असेल तर त्याच्यामध्ये आपण एक्झिट करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही कॉल बनवलात तर 100% स्टॉप लॉस ह्या ट्रेडमध्ये तुमचा जाणार. मग आपण ह्या पोझिशनमधनं एक्झिट करायची. ठीक आहे. त्यामुळे ऍक्च्युली हा इकडनं बाहेर पडायचं होतं. आता बघा ओआय सुद्धा खाली यायला लागलाय. ओके. त्यामुळे नक्की आपण एक्झिट करणार ह्या ट्रेडमधनं. ह्या ट्रेडमध्ये जास्त थांबणार नाही. इमोशनली अटॅच आपण होणार नाही आहोत ह्या ट्रेडमध्ये. ठीक आहे. लेट्स सी बघूया. मार्केट बराच वेळ टाइमपास करत होतं. आता बरेच लोक म्हणतात सर इकडनं मार्केट खाली का नाही गेलं. खाली न जाण्याचं कारण मुद्दा फक्त एक आहे की व्हॉल्यूमचं अजूनही शिफ्टिंग झालेलं नाहीये. जेव्हा असं होतं की हे दोन लोक खाली चाललेत पण व्हॉल्यूम अजूनही शिफ्ट होताना दिसत नाहीये, त्यावेळी मार्केटमध्ये काय होतं, मार्केट एकतर स्टॉप लॉस घेऊन पुन्हा वरती जातं. ओके. किंवा मार्केट असंच रेंगाळत बसतं त्या लेवलला. वरती जाऊ शकत नाही कारण ओआय आणि ओआय चेंज खाली चाललेत. खाली जाऊ शकत नाही कारण व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे. तो खाली पाडू देणार नाही पटकन एवढ्या सहजासहजी. मग अशा वेळी जर का ट्रेड घेतलेला असेल तर एक्झिट करायची पोझिशन. ठीक आहे. लेट्स सी बघूया काय होतंय पुढे. चला, आता बरेच लोक विचारतील की सर 24,550च्या रेजिस्टन्स वरनं पुट बनेल का. बिलकुल बनेल. आत्ता का. कारण ओआय चेंज 24,600 वरनं 550 ला आला. 550 वरनं 500 ला शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होताना दिसतोय.
ओवाय माझा 24,600चा आहे, तो 24,600 वरनं 550 ला आला आणि 550 वरनं 500 ला येतोय. व्हॉल्यूम माझा 600 वरनं 550 ला शिफ्ट होतोय. ह्याचा अर्थ काय, मार्केटमध्ये सपोर्ट साईडने पूर्ण समर्पण केलेलं आहे. सपोर्ट साईडने समोर गुडघ्यावरती टेकून हात पसरलेले आहेत आणि त्यांनी हार मानलेली आहे. ओके, मग जर मार्केट 600च्या रेजिस्टन्सला पुन्हा आलं तर सेफ पुट बनेल आणि एक रिस्की पुट 24,550च्या रेजिस्टन्स वरनं सुद्धा आपण बनवू शकतो. ठीक आहे, लेट्स सी, बघूया काय होतंय. का रिस्की बनवणार? कारण रेजिस्टन्स वरनं एक स्ट्राईक प्राइस खालनं तुम्ही ट्रेड करताय, त्यामुळे तो ऑलवेज ट्रेड हा रिस्की कॅटेगरीमध्ये असेल. ओके, मग बघूया 550च्या रेजिस्टन्सला मार्केट येतंय का नाही येत. ओके, नाही आलं. चला, मग इकडनं 500च्या रेजिस्टन्स वरनं पुट बनवू शकतो? बिलकुल नाही. का? कारण सपोर्ट जरी खाली येत असला, ओवाय आणि ओवाय चेन जरी खाली आलेले असले, तरीही रेजिस्टन्स पासून तुम्ही 2 स्ट्राईक प्राइस खालनं ट्रेड करताय. लक्षात घ्या, हे खूप रिस्की कॅटेगरीतलं प्रकरण असतं, म्हणून इकडनं न ट्रेड घेतलेला कधीही उत्तम असतो. ओके, आता बघूया पुढे काय होतंय. पुट घेणार नाही आहोत, इकडनं कोणताच ट्रेड आपण करणार नाही आहोत. डेटामध्ये काही चेंजेस झाले? बिलकुल झाले. सपोर्ट जो 24,600चा होता तो 600 वरनं 500 ला आला, शिफ्टेड फ्रॉम टॉप झाला, म्हणजे सपोर्ट साइड ओव्हरऑल बेरिश आहे अजूनही. रेजिस्टन्स व्हॉल्यूम ओवाय ओवाय चेनचा आहे. रेजिस्टन्स ओवाय आणि ओवाय चेन बॉटम साइडला प्रेशर तयार करताना दिसत आहे. आता आपण 500च्या रेजिस्टन्स वरनं एकदा ट्राय करू शकतो, कारण रेजिस्टन्सचं वीकनेस मला इथे किंवा शिफ्टिंग किंवा प्रेशर मला इथे बघायला मिळतंय. त्यामुळे जर मार्केट 500च्या रेजिस्टन्सला आलं तर इकडनं एक पुट आपण बाय करू शकतो. ठीक आहे, लेट्स सी, बघूया काय होतंय. आपल्याला काही ट्रेड मिळतोय. लक्षात घ्या, तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की एओसी मुळे फायदा काय झाला, की तुम्ही डायरेक्शन समजू शकलं. ओके, एओसी मुळे झालं काय, एओसी मुळे तुम्हाला आज ट्रेड कोणते करायचे हे कळलं. एओसी का वाचायचं? एओसी लक्षात घ्या, एका ट्रेडरला काय कशाची गरज आहे? एका ट्रेडरला मार्केटची डायरेक्शनची गरज आहे. मार्केट नक्की कुठे चाललंय, कसं चाललंय, कुठच्या क्षणाला कधी फिरणार, हे एका ट्रेडरला माहिती पाहिजे आणि म्हणून एओसी वापरायचं. आणि एओसीच्या नुसार एकदा तुम्हाला डायरेक्शन कळलं की फक्त वेट अँड वॉच, तुमच्या लेव्हलची वाट बघायची, मार्केट लेव्हलला आलं की मग ट्रेड करायचा. लक्षात घ्या. ओके, लेव्हलला आल्याशिवाय ट्रेड करायचं नाही. आता आपल्याला कळलंय की आपल्याला पुटच घ्यायचं आहे. का? कारण ओव्हरऑल बेरिश डेटा आहे. मगाशीच कळलं आपल्याला, जेव्हापासून सपोर्ट खाली यायला लागला. पण मग आपण का नाही पुट घेतला लगेच? ह्याचं कारण आपल्या लेव्हलला मार्केट आलं नाही. लक्षात घ्या, कन्याकुमारीला जायचंय ह्याचा अर्थ आपण लगेच जात नाही, बरोबर ना? आपण लगेच थोडी जातो कन्याकुमारीला जायचंय म्हटल्यावर. सर्वप्रथम आपण करतो काय, तर सर्वप्रथम आपण करतो की मार्केटमध्ये आपण पहिलं प्लॅनिंग करतो. हॉटेल बुकिंग, डेस्टिनेशन, आयटिनरीज ठरवतो आणि मग आपण फिरायला जातो. तसं मार्केट आता ओव्हरऑल बेअरिश म्हणजे कन्याकुमारीला चाललंय. म्हणून लगेच चालत्या ट्रेनमध्ये बसून प्रवास करायचा नाहीये आपल्याला. आपण आपल्या लेव्हलची वाट बघायची. एक वेळ ट्रेड नाही मिळाला तरीही चालेल. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण आपल्या लेव्हलची वाट बघून मगच पुढे प्रोसीड करायचं. आता डेटामध्ये काही चेंजेस आहेत? बिलकुल आहेत. सपोर्ट जो 24,500चा आहे व्हॉल्यूमचा, तो अजूनही स्ट्रॉंग आहे. ओवाय बॉटमला आलाय, ओवाय चेन शिफ्टेड फ्रॉम बॉटमला आलाय. रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम मला खाली प्रेशर देताना दिसतोय. ओवाय माझा वरनं खाली आलाय, ओवाय चेन माझा वरनं खाली आलाय. जर मार्केट 24,500च्या रेजिस्टन्सला आलं तर 24,500च्या रेजिस्टन्स वरनं आपण पुट बाईंग करू शकतो. ओके, लेट्स सी, बघूया काय होतंय. चला, अजूनही मार्केट बेअरिश होत आहे. जेवढं बेअरिश व्हायचं असेल तेवढं होऊ दे. लेव्हलला आपल्या मार्केट आल्याशिवाय आपण ट्रेड करणार नाही. ठीक आहे, आज कोणी कोणी ट्रेड केले नक्की त्यांनी कमेंट करा. ओके, चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. एओसी मध्ये जी लोक नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. ओके, चलो, हे झालं आजचं पोस्ट मार्केट अनालिसिस. ओके, आज आपला स्टॉप लॉस गेलेला आहे आणि एक ट्रेड छोट्या मोठ्या प्लस पोझिशन मध्ये कापलेला आहे. ओके, जर का आज जो कोणी एओसी नुसार कोणी ट्रेड केलेला असेल त्याचा आज स्टॉप लॉस आहे. कारण तो का स्टॉप लॉस गेला?
लक्षात घ्या, सगळ्यात पहिले म्हणजे सेफ ट्रेडर, ज्यांनी सेफ ट्रेड केलेला असेल, ओके, त्यांचा आज ट्रेड छोट्या मोठ्या प्लस पोझिशन मध्ये गेलेला असेल, छोट्या मोठ्या प्लस मध्ये. कसं काय दाखवतो, आठवतंय आपण सपोर्टवरनं जेव्हा मार्केट फर्स्ट टाइम आलेलं तेव्हा आपण इकडनं कॉल घेतलेला, इकडे कॉल घेतलेला, पण आपण इथे लगेच एक्झिट केली. काय एक्झिट केली? कारण डेटा चेंज होत होता. साधारणतः 7-8 पॉईंटचं प्रॉफिट झालेलं असेल ज्या लोकांनी आज एओसीच्या रूल प्रमाणे सेफ ट्रेड केलेला असेल. ज्या लोकांनी आज रिस्की ट्रेड केलेला असेल इकडनं कॉल साईडचा, त्या लोकांचा नक्की स्टॉप लॉस गेलेला असणार, लक्षात घ्या. का? कारण तो ट्रेड रिस्की होता. तुम्ही सपोर्ट वरनं कॉल घेतलेला नाहीये, तर एक लेवल वरनं ट्रेड घेतलेला 650 वरनं, त्यामुळे तो ऑलवेज रिस्की असणार. ओके, बाकी याच मला डायरेक्शन तर कळलेलं की आज मार्केट बेअरिश होणार, पण आज जरी मार्केट बेअरिश होणार हे मला कळलेलं होतं, तरीही माझ्या मार्केटला किंवा माझ्या स्टेशनला, माझ्या लेव्हलला ट्रेन आली नाही, म्हणून मी चालत्या ट्रेनमध्ये चढलो नाही, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे ज्यांनी रिस्की ट्रेड केले असतील त्यांचा स्टॉप लॉस गेलाय, आणि ज्यांनी सेफ ट्रेड केलेला असेल सपोर्टवरनं त्यांना प्लस छोट्या मोठ्या 7-8 पॉईंटच्या प्लस मध्येच ती लोक निघालेली असतील. ओके, सो असं आजचं झालं पोस्ट मार्केट अनालिसिस. अजून एक अनाउन्समेंट मेजर तुम्हाला करायची, ती म्हणजे लोणावळ्यामध्ये एक्सप्लोर कोर्सेस मध्ये मी जातो, ठीक आहे, आणि इथे इव्हेंट्स मध्ये मी जातो, लक्षात घ्या. इव्हेंट्स मध्ये गेल्यानंतर एओसी ट्रेडर्स मीट होणारे लोणावळ्यामध्ये 2026 ओके, मी व्ह्यू डिटेल्स मध्ये गेलो, एओसी ट्रेडर्स मीट मध्ये गेलो. 28 सप्टेंबरला आपलं पूर्ण होणारे, स्टार्ट होणारे 9 वाजल्यापासून सकाळी हॉटेल रिट्रीट हेरिटेज लोणावळ्यामध्ये असेल. ओके, जी लोक मुंबईवरनं येणार आहेत, रेल्वे स्टेशननी येणार आहेत, रेल्वे स्टेशन पासून हार्डली 850 मीटर वरती आहे. ओके, हे हॉटेल म्हणजे चालत सुद्धा येऊ शकता. ओके, ह्याचा ऍड्रेस तुम्हाला इथे दिलेला आहे. 5000 रुपये ह्याची फी असणार आहे, 5000 रुपये. पण ह्या 5000 रुपयात तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला मिळणार आहे मंडेचं लाईव्ह मार्केट, स्वतः टीम उभी असेल, राज सर स्वतः उभे असतील, आणि ट्यूसडेचं लाईव्ह मार्केट. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मिळणार आहेत. ऑफलाईन इव्हेंट असणार आहे, ऑनलाईन असणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला तिथे येऊन अटेंड करायचं आहे. त्यानंतर लंच, ब्रेकफास्ट किंवा हाय टी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. ओके, तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ह्या नंबरवरती मला संपर्क इथे करू शकता. ओके, लोणावळ्याला होणार आहे, त्याच्यानंतर बरेच सरप्राईजेस पण असणार आहेत ह्याच्यामध्ये खूप. आता 5000 मध्ये नुसतंच लाईव्ह मार्केट नसेल, तर त्याच्यामध्ये काही गेम्स आपण खेळणार आहोत मार्केटच्या रिलेटेड, आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला सरप्राईजेस सुद्धा आहेत. ओके, हा जो इव्हेंट आहे एओसीचा, हा नो कॉस्ट नो प्रॉफिट वरती राबवला जातो. ह्याच्यामध्ये कोणतंही एओसीचं प्रॉफिट मार्जिन आपण ठेवत नाही. ओके, 28 आणि 29 असेल हा इव्हेंट, हॉटेल रिट्रीट हेरिटेज लोणावळ्यामध्ये असेल. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत असणारे हा इव्हेंट. सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. लोणावळा हे हिल स्टेशन आहे, सगळ्यांना माहिती आहे. लोणावळा हे हिल स्टेशन असल्यामुळे तिकडे एवढी मोठी कपॅसिटी आपल्याला मिळत नाही कोणत्याही इव्हेंटला. मग आम्ही लोणावळा का केलं, तर मुंबईतल्या लोकांना पण जवळ पडेल, पुण्यातल्या लोकांना पण जवळ पडेल, प्लस लोणावळा हिल स्टेशन असल्यामुळे जर का तुम्ही फॅमिली येणार असाल तर फॅमिलीला घेऊन तुम्ही फिरू पण शकता 4 वाजता सेशन झाल्यानंतर. ह्या सगळ्याचा विचार करून हे सेशन आपण लोणावळ्यामध्ये इव्हेंट आपण करणार आहोत. ओके, नवीन गोष्टी नक्की शिकायला मिळतील, सेलिंगच्या रिलेटेड, बाईंगच्या रिलेटेड, लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड कसे आपण डिस्कस करणार आहोत ते सुद्धा आपल्याला बघायला ह्याच्यामध्ये मिळेल. ओके, राज सर स्वतः असतील, मी स्वतः असेन. ओके, ह्या सगळ्यांना तुम्हाला भेटता येईल. ओके, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. ह्याचं कारण आतापर्यंत ही इव्हेंट सुरत, हैदराबाद आणि आपला नॉयडा, ह्या 3 ठिकाणी असे सेम इव्हेंट झालेले. एवढी गर्दी होती की बाजूला लोकांना खुर्च्या टाकून बसायला लागलेलं. त्यामुळे ह्या आता हे लोणावळा हिल स्टेशन असल्यामुळे या वेळेला हे पॉसिबल नाहीये खुर्च्या टाकून बसवणं, आणि त्यामुळे काही लिमिटेड सीट्स असतील. जर तुम्हाला 5000 एकत्र भरायचे नसतील तर पार्शल पेमेंट सुद्धा करून तुम्ही सीट बुक करू शकता. तुमची कन्फर्मेशन होणार नाही, पण सीट नक्की बुक करू शकता, आणि उरलेले पैसे इव्हेंटच्या 5 दिवस आधी, 10 दिवस आधी तुम्हाला पूर्ण करावे लागतील पेमेंट. सो इकडनं तुम्ही काय करू शकता, इकडनं तुम्ही ह्याच्यावरनं काय म्हणतात ते क्रेडिट कार्डवरनं पण पेमेंट करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट युपीआय वरनं सुद्धा पेमेंट करू शकता. ओके, पूर्ण पेमेंट करायचं असेल फुल पेमेंट सिलेक्ट करा. ओके, आणि इथे पेमेंट करा. हाफ पेमेंट करायचं असेल
तर किती करायचंय? 1000, 2000 तर इथे टाका. 3000 करायचंय, 3000 टाका. ओके. आणि तेवढं पेमेंट तुम्ही करून टाका आणि उरलेलं पेमेंट नंतर लवकरात लवकर करून टाका. सो कमी सीट आहेत, थोड्याशाच सीट बाकी आहेत. जी लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर या इव्हेंटला रजिस्टर करून घ्या. 25 ऑगस्ट पासून आपला कोर्स चालू होणार आहे एओसी मुंबईचा. ओके. खूप कमी सीट बाकी आहे, त्याच्यामध्ये आपण फक्त 10 ऍडमिशन घेतो टोटल मिळून ऑनलाईन आणि ऑफलाईन. सो जी लोक इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर या सेशनचा लाभ पण घ्या. थिअरी बॅच आणि प्रॅक्टिकल बॅच, कम्युनिटी बॅच आपली चालू होणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन. ह्याची पण डिटेल्स तुम्हाला कोर्सेसमध्ये गेलात. ओके. आणि मुंबईवरती क्लिक केलं की एओसी मुंबईच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला बघायला इथे मिळतील. ओके. सो चलो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. उद्या भेटूया पुन्हा त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा.